तर सुप्रभात मित्रमंडळीनो, जेवायला या. सुरमई बनवली हो. ही दोन दोन वेगळी वाटी का केले काय माहित. आज महेशच्या घरी जेवण बनवलंय, मच्छी. ये होई ना बात. परत एकदा दाखवते. हे आहे सुरमई, हे आहे 2 लिंबू, लसूण, कोळसा, ह्याच्या पपईचा किस टाकला आणि कलिंगडाच्या बिया टाकल्या आणि अननसाचा रस पिळणार ह्याच्यावर. नेक्स्ट प्रोसेस, पीळ अननस पीळ. अजून झालं ना. वालाच्या रव्यामध्ये सुरमईला एकदम पद्धतशीर झाकलं गेलं. अजून काय करायचंय, पलटी केलं. अजून काय, अजून पलटी केलं. वालाचा रवा घेतला. ओके, स्वादानुसार सगळीकडे लागला आहे. बास झालं. एकालाच किती वेळ त्रास देशील. हे मातीचा तवा, त्याच्यात टाकले तेल, त्याच्यात टाकली सुरमई. ही दुसरी सुरमई. वा रे वा. तिसरी सुरमई टाकणार आहे का नाही? टाकली. आता चौथीचं काय आठवत नाही मला. व्हिडिओ भले मी बनवतोय. टाकली. पाचवी पण टाकली. पुढे कॅमेरा फिरवा आता, तेवढेच बघू का आता मी. घे बाबा. 6वी पण टाकली. गलफाटलेली होती पण चांगली आहे. 7वी पण टाकली. बास, आता कॅमेरा चेंज करा, दुसरा अँगल दाखवा प्रेक्षकांना. आता डायरेक्ट तयार झालोच बघा. हे फुगली बघा. रागाने बायका कशा फुगतात तशा फुगली. उद्या आपण चिकनची रेसिपी बघूया. माणूस म्हातारा झाल्यावर कसं गलफाटतो, काळा पडतो, तशा सुरमई मस्त तयार झाल्यात आपल्या खायला. उद्या आपण चिकनचा लाजवाब रेसिपी बघूया.